छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कवड्या हा जो काही डोंगर होता छत्रपती संभाजीनगर परिसरात, त्या डोंगरावरती चांदगुडे हे जे काही परिवार होतं त्या ठिकाणी जी घटना झाली अत्यंत दुःखदायी, वेदनादायी आणि मनाला विचलित करणारी ती घटना शुक्रवारी झाली. त्या ठिकाणी कुणाल नावाचा जो काही मुलगा होता त्याचे आईवडील जे होते, ज्या पद्धतीने ते खावड्या डोंगरावरतून त्या दरीमध्ये खाली कोसळून तिघांचा मृत्यू झाला, ते व्हिडिओ ज्या पद्धतीने समोर आले ते व्हिडिओ पाहून मन विचलित झालं. आणि ही जी घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी घटना आहे आणि समाजाला एक विचलित करणारी घटना आहे, आपल्याला असं म्हणावं लागेल. मंडळी, ज्या पद्धतीने ही घटना झाली, जो काही घटनाक्रम होता, ती घटना आता नव्याने सांगण्याची गरज नाही की नेमकं त्या दिवशी काय झालं वगैरे वगैरे. कुणाल 19 वर्षाचा होता, नीट परीक्षेची तयारी करत होता. सुरुवातीला अशा बातम्या आल्या की कुणालला मोबाईल हवा होता, आयफोन, आणि घरच्यांनी आयफोन घेऊन दिला नाही म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. ह्या बातम्या किती खऱ्या? त्यानंतर अशी न्यूज आली की मोबाईल तर होता, कुणालकडे मोबाईल होता, पण त्याचे जे काही EMI होते, हप्ते, ते पेंडिंग असल्यामुळं कुणालचं टेन्शन वाढलं आणि त्यांनी दरीवरती जाऊन तो काही डोंगरावरती जाऊन दरीत उडी मारण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी समोर. पण मंडळी, मी शुक्रवारी जेव्हा ही घटना झाली तेव्हा याच्यावरती व्हिडिओ बनवायचं टाळलं, की म्हटलं यार काय नेमकं काय व्हिडिओ बनवावं, काय हेतू ठेवून व्हिडिओ बनवावं, काही म्हणजे बनवण्यासारखं काय म्हटलं याच्यामध्ये, इतकी नकारात्मक ही बातमी आहे, विचलित करणारी ही बातमी आहे, याच्यावरती काय बोलायचं त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. पण नंतर मी विचार केला की ह्या ज्या घटना आहे समाजात का होतात, हे जे पोरं आजकालचे हे इतकं टोकाचं पाऊल का उचलत आहेत, घरच्यांचं काही चुकतंय का, समाजाच्या ज्या काही बाबी आहेत त्या मी तपासल्या, त्याच्यावरती एक दिवस मी पूर्ण विचार केला. या ज्या नोट्स आहेत त्या अजून 7-8 पानं मी नोट्स काढल्या. याच्या ज्या काही सिमिलर घटना महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये झाल्या आहेत, त्या घटनेमागचे नेमके कारण काय, नेमकं काय हे गोष्टी प्रवृत्त काय करतात पोरांना की हे टोकाचं पाऊल उचलायचं, ह्याच्यावरती मी थोडंसं स्टडी केलं आणि ह्याच्यावरती बोलायचा विचार केला. मंडळी, आता शुक्रवारी सकाळी जेव्हा क्लासला जाण्याच्या बहाण्याने कुणाल घराबाहेर पडला आणि तो थेट त्या टेकडीवरती गेला, खावड्या नावाची टेकडी, तेव्हा चांदगुडे परिवाराला कळालं की कुणाल अशा ठिकाणी उभा आहे. त्यामुळं ती माहिती भेटताच कुणालचे आईवडील त्या ठिकाणी गेले आणि त्याची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या ठिकाणी बराच काळ कुणाल त्या दरीच्या तोंडाला त्या डोंगरावरती त्या उभा होता. त्या ठिकाणी कुणाल सांगत होता, जे काही लोक व्हिडिओ काढत होते, आता काहीही ऑप्शन नाहीये. मग त्यांनी हा आत्महत्या करण्याचा जो विचार आहे त्यांनी कधी केला, का केला, याच्या अगोदर सुद्धा पोलिसांच्या माहितीतून असं समोर आलंय की कुणालनी असं नियोजन केलं होतं, अशी एक माहिती समोर आली आहे पोलिसांकडून. तर मग नेमकं काय कारण होतं? त्या ठिकाणी कौटुंबिक वाद होते का? कुणालच्या आई वडिलांच्या मध्ये सगळं काही आलबेल नव्हतं, त्यांच्या अडचणी होत्या, हे सुद्धा पोलीस तपासातून समोर येत आहे. काही दिवसापूर्वीच सोशल मीडियावरती एक पोस्ट कुणालच्या आईने शेअर केली होती. त्याच्याबद्दल कुणालचे नातेवाईक, शेती, जे काही त्यांची प्रॉपर्टी वगैरे, याच्याबद्दल काही संदर्भ देण्यात आले होते. ते का देण्यात आले होते, त्यांच्या घरात काही वाद होते, याच्याहून हे थोडस पोलिसांना अंदाजा घ्यायला सोपं जात आहे. त्या ठिकाणी कुणाल उभा होता दरीमध्ये, सगळे लोक त्याला समजून सांगत होते. एका गावचे कुठले तरी तिथं सरपंच सुद्धा उपस्थित होते, त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला कुणालला. पण त्या ठिकाणी कुणालची आई म्हटली की बाबा तुला जर वडील नको असतील हे, तर हे मी मंगळसूत्र तोडून फेकून देते, जाऊ दे, नको ते. अशा पद्धतीने समजूत काढण्याचा कुणालचा प्रयत्न झाला, पण कुणालने ऐकलं नाही. मग त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी कुणालचे वडील मुरलीधर चांदगोडे हे त्याचा जीव वाचवण्यासाठी समोर गेले आणि तेवढ्यात त्याने मागदरीमध्ये स्वतःला झोकून दिले आणि कुणालचे वडील आणि कुणाल हे दरीमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. याचा धसका घेऊन कुणालच्या आईने सुद्धा दरीमध्ये आपला जीव गमावला.
ही अत्यंत धक्कादायक घटना आहे, मनाला विचलित करणारी. पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले या प्रकरणावरती काय म्हणतायत, पोलीस तपासातून नेमकं काय समोर आले, पोलिसांनी जे काय राहतं घर होतं चांदगुडे परिवाराचं त्या ठिकाणी जाऊन कुणालच्या जे वह्या पुस्तक आहे ते तपासली, त्याच्यामध्ये त्यांनी काही लिहून ठेवलंय का वगैरे, पण अशी कोणतीही माहिती पोलिसाला सापडली नाही की कुणाल तणावात होता किंवा डिप्रेशन मध्ये होता. अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. 1 ते 1.5 तास घराची जी काही तपासणी पोलिसांनी केली. कुणालच्या हे पाऊल जे काही उचललं कुणालने, हे एवढं टोकाचं पाऊल, त्यामागे मोबाईल हेच एक कारण नाहीये, त्यामाग कौटुंबिक वाद जे आहेत ते असण्याची शक्यता आहे. तर याची तपासणी आता पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्या पद्धतीने एक दुरावा या कुटुंबामध्ये दिसून आला, तो अशा पद्धतीने की चांदगुडे परिवारातील हे 3 मृत्यू जे झाले त्यांचे अंत्यसंस्कार हे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे कुणाल आणि कुणालची आई यांच्या अंत्यसंस्कार मुकुंदवाडीच्या जे काही स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी करण्यात आले, आणि कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांचे जे अंतिम संस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात आले. तर मग ह्याच्या मागचं नेमकं कारण काय? हा दुरावा का? हे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी का करण्यात आले? हा प्रश्न एक पोलिसांकडून उपस्थित करण्यात आला आणि एक तपासणीचा भाग बनला. आता हे जे प्रकरण आहे, सध्या पोलीस यंत्रणा याच्यावरती मोठ्या ताकदीने याच्यावरती तपास करते, याच्या मागचे कारण शोधून काढते. ही घटना नेमकी का झाली, कशी झाली, याच्या मागचे कारण काय आहे, याच्यामध्ये अजून कोणाचा हस्तक्षेप आहे का, या कुटुंबामध्ये नेमके काय वाद होते, सगळं सध्या एक पोलिसाच्या यंत्रणेचं जे काय आहे ते याच्यावरती रिसर्च चालू आहे. हा जो काही खवड्या डोंगर आहे, ही घटना त्या ठिकाणी झाली. हा खवड्या डोंगर एक वादग्रस्त ठिकाण आहे. ह्या ठिकाणी जे काय उत्खनन झालेलं आहे डोंगराचं, 1995 ते 2011 पर्यंत या दरम्यान या डोंगराचं मोठं उत्खनन झालं. अनधिकृतपणे कोणतीही परवानगी नसताना बेकायदा या डोंगराचं उत्खनन झालं, कोणतीही परमिशन नव्हती. तर या ठिकाणी ज्यांनी काही डोंगर पोखरला, उत्खनन केलं, त्यांना 150 कोटी रुपयाचा जो काय दंड आहे, अशी बातमी आहे लोकमतची. तुम्हाला दाखवतो मी, ही बातमी आहे. डोंगर पोखरला म्हणून 150 कोटीचा दंड लावण्यात आला. प्रश्न हा आहे की जर या ठिकाणी अगोदर 7 घटना झाल्या होत्या, 7 जणांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या, तिथं आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, त्यानंतर ही मोठी दरी आहे, हा डोंगर वादग्रस्त आहे, अनधिकृतपणे बेकायदा या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं, इतकी वादग्रस्त जागा असताना त्या ठिकाणी सार्वजनिक जो काही लोकांचा प्रवेश आहे तो का ठेवण्यात आला, तिथं नो एंट्रीचा बोर्ड का लावला नाही प्रशासनाने, अशी एक जो काही प्रश्न आहेत असे जे या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तर मंडळी, एकंदरीतच विद्यार्थी स्वतःला संपवण्यासाठी हे काय पावलं उचलत आहेत, यामागे काय कारण आहे, याच्यावरती जे काही कुटुंबातील संवाद विद्यार्थ्यांसोबतचा कमी होत चाललाय का, विद्यार्थ्यांचा वाढता तणाव जो आहे एज्युकेशन बद्दल, त्यांच्या करिअर बद्दल, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याच्यावरती काय उपाययोजना करता येईल, याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. हे जे काही घडतंय समाजात हे थांबणं गरजेचं आहे. याच्यावरती आता तपास चालू आहे. पोलीस काय निर्णय घेतील येणाऱ्या काळात कळेलच नेमके काय कारण होते या घटनेमागे. पण सामाजिक दृष्ट्या आपण एक जागरूक होऊन या गोष्टीकडे, या घटनेकडे बघणं गरजेचं आहे. आणि ही घटना नक्कीच वेदनादायी आहे आणि मनाला विचलित करणारी. अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा. या प्रकरणाला धरून तुम्हाला काय वाटतं मंडळी, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.